तर आज आपण अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्या भावना जाणून घ्यायसाठी आज त्याच्या शेतामध्ये आपण आलो। तर शेतकरी राजे, तुम्हाला मला एक विचारायचं आहे की तुमचं जे एवढं नुकसान झालं, ही तुमची अद्रक बरीच अशी जास्त पाण्यामुळे सडून गेली, तर याविषयी तुम्हाला कसं वाटतं? सर्वप्रथम पत्रकार साहेब आपल्या शेतात आले, सर्वप्रथम मी त्याचे आभार मानतो, कारण की शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायसाठी कोणी येत नाही, पण ते आले त्याच्यामुळे त्यांचे खरंच धन्यवाद। आणि त्याचा प्रश्न आहे का बा तुम्हाला आता कसं वाटू राहिलं? तर आता आम्हाला एकदम चांगलं वाटू राहिलं, कारण की आता आपला माल सडेल, त्याच्यामुळे आता इथून पुढे आपल्याला खर्च करायची गरज नाही। म्हणजे आपला आता निंदाचा खर्च वाचला, आपला फवारणीचा खर्च वाचला, त्याला खतं सोडायची गरज नाही आहे, म्हणजे आता या प्लॉटकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही। त्याच्यामुळे आपली जवळपास 20 ते 25 हजार रुपये आता इथून पुढं वाचणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला एकदम चांगलं वाटू राहिलं, आम्ही एकदम आनंदी आहे। आता तुमच्यावर जे कर्ज व्हायले दुकानदाराची उधाऱ्या, आता त्या उधाऱ्या तुम्ही कशा स्वरूपामध्ये आता त्या फेडणार आहे, तर त्याविषयी 2 शब्द सांगा। आता हे जे उधाऱ्याचं आपल्यावर कर्ज आहे, खतावाल्याचे पैसे देणे, औषधवाल्याचे दुकानदाराचे पैसे देणे, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे देणे, मग आता जे आपले 20-25 हजार रुपये आपला वाचणार आहे, जो होणारा खर्च पुढचा, त्याच्यातून आपलं हे मागचं कर्ज आपण हे फेडून टाकणार आहे आणि कोणाचा काही रुपया आपण ठेवणार नाही। तुम्हाला शेवटचा प्रश्न का तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? मग सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का जे अतिवृष्टीमुळे आपले पिकं सडले आणि पिकाचं नुकसान झालं, त्याच्याकडं नुकसान झालं म्हणून या दृष्टीनं न पाहता आपला एक फायदा झाला या दृष्टीनं पाहायचं आणि खचून जायचं नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही। म्हणजे कसं, सोच बदलो देश बदलेगा। जय जवान जय किसान।